आज जागतिक लेक वाचवा दिन। वंशाला मुलगाच पाहिजे याच हट्टापायी अनेक कळ्या उमलण्याआधीच खुडल्या जात आहेत। पाहूयात त्यावरचाच एक विशेष वृत्तांत। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी। आज जागतिक लेक वाचवा दिन। तुम्ही जसे पाहिले जग मला देखील पाहू द्या, नका मारू गर्भातच जन्म मला घेऊ द्या, अशी केविलवाणी हाक मुली आपल्या आई वडिलांना देतात। संगमनेर शहरात 1000 मुलांमागं मुलींचं प्रमाण 750 इतकं आहे। सुसंस्कृत शहर म्हणून संगमनेरचं नाव महाराष्ट्र राज्यात आहे। मात्र केवळ वंशाच्या दिव्यापोटी गर्भातच उमलण्याआधी या कळ्या खुडल्या जात आहेत। याचं कारणही तसंच आहे। अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक सोनोग्राफी केंद्र संगमनेरमध्ये आहे। बहुतेक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्येच सोनोग्राफी मशीन असल्यानं गर्भ मुलाचा की मुलीचा हे प्रत्यक्ष कळत आहे। ज्या डॉक्टरांकडे सोनोग्राफीचं मशीन आहे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहावयास मिळते। मागील 2 महिन्यापूर्वी हिवरगाव पावसा येथील महिलेचा गर्भपात केल्यावरून एका डॉक्टरला गजाआड व्हावं लागलं। यावरून संगमनेर शहरात गर्भपात होतात हे सिद्ध झालं। शेजारीच असलेला अकोले तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र या तालुक्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहे। राज्य पातळीवरून गाव पातळीवर मुलींच्या जन्माचं स्वागत केलं जातंय। मात्र एवढी मोठी जनजागृती करूनही मुलींचे प्रमाण वाढवायला अपयशच येतंय। त्याचं मुख्य कारण म्हणजे डॉक्टरांचे, वैद्यकीय अधिकारी, राजकारणी यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध। केस दाखल होताच पोलीस ठाण्यातच केसचा बोऱ्या वाजतो। साक्षीदारांमध्ये तफावत ठेवणे, पंचनामा व्यवस्थित न करणे, पोलिसांवर राजकीय दडपण आणून केसची फाईल गहाळ करणे, वर करणे हे अवघड वाटत असलं तरी आतून सावळा गोंधळ सुरूच आहे। आज जागतिक लेक वाचवा दिनाविषयी ॲडव्होकेट रंजना गवंदे यांनी अधिक माहिती दिली। ढोळ्या आपल्या मुलींना रस्त्याने चालणं सुद्धा अशक्य होतं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते। आजच पंजाब किंवा हरियाणा सारख्या राज्यामध्ये तिथल्या मुलांना पत्नी म्हणून मुली मिळत नाहीये आणि तिथे परराज्यातून मुली आणून तिथे लग्न लावले जातात आणि याचा गैरफायदा घेण्यासाठी मुंबईतील वेश्या व्यवसाय करणारे जे काही दलाल आहेत तिथे वेश्या नववधू म्हणून पुरवतात आणि पैसा कमवतात अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि याच्यातून मग हिंसाचारासारख्या घटना घडतात, अनेक आजार वाढतात। डांग जिल्ह्यामध्ये आपल्या गुजरात राज्य जवळच डांग जिल्ह्यामध्ये एका कुटुंबात 6 भावांनी एकाच मुलीशी लग्न केलं। हे काय दर्शवतं तर ही अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होते। आणि आज जो मुलगी जगवा मुलगी वाचवा ही जी मोहीम आहे ही तर खरं करायलाच पाहिजे, हे गरजेचं आहे। परंतु मला असं वाटतं हे सगळं जरा वरवरची मलमपट्टी होते। याच्या सगळ्या मुळाशी जर गेलं तर मुळात म्हणजे समाजात असणारी स्त्रीबाबतची दुय्यमत्वाची जी भावना आहे ती नष्ट करणं गरजेचं आहे। आणि ती दुय्यमत्वाची जी भावना जेव्हा नष्ट होईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्रीला सन्मान मिळेल आणि मुलीचा जन्म हा स्वागतार्ह होईल। मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी, चांदनी के हसीन रथ पे सवार। मेरे घर आई, हो मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी। महिला दक्षता समित्या केवळ कागदावरच, व्यासपीठ मिळालं की भाषणबाजी करायची, मुली वाचवा नारा द्यायचा आणि आपल्याच घरात मुलगी जन्माला आली म्हणून हातपाय खोडायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत। आपणही एका आईच्या पोटी जन्म घेतला, माता नसली तर आपण हे जग पाहणार आहोत का याचे भान कुठेतरी आपण ठेवायला हवं। कायदा आपण करायचा आणि पळवाटाही आपणच ठेवायच्या। ही धूर्त खेळी जोपर्यंत आपण ठेवणार तोपर्यंत बीडमधील डॉक्टर मुंडेंसारखी अवलाद मुली जन्माला येऊ देणार नाहीत। कसाही गाय कापतो तशी उभ्या महाराष्ट्रात मुलींची हत्या होताना दिसते। शासन राज्यकर्ते मुलीला जन्माला घाला
बक्षीस मिळवा म्हणून योजनांवर योजना आखत आहे. मात्र जोपर्यंत डॉक्टर मंडळींचा मनाचा निर्धार करून या मोहिमेला साथ देत नाही तोपर्यंत हा सारीपाट खेळ असाच सुरू राहणार. आपणही अंतर्मुख होऊन विचार केलाच पाहिजे. आपल्याच घरात बहीण पत्नी गरोदर राहिल्यास आपणच पाठबळ देऊन मुलगी जन्माला आली तर स्वागतच काय, जिलेबी वाटण्याऐवजी पेढेच वाटले पाहिजे. आज जागतिक लेक वाचवा दिन. खरं तर हा दिवस साजरा करावा लागतोय हेच मोठं खरं तर खेदजनक आहे. कारण म्हणजे जगात, भारतात आणि जगात इतरत्रही याच्यापूर्वी सुद्धा मुली जन्माला आल्या की वेगवेगळ्या पद्धतीने मारल्या जात होत्या. आणि जेव्हा आज तंत्रज्ञान विज्ञान आलं आणि मुली मारण्याचं प्रमाण हे आणखी वाढलं. म्हणजे एक काळ असा होता की असा गैरसमज होता की आपल्या म्हणजे भारतातलं जर उदाहरण घेतलं तर अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा आहेत, संपन्नता नाही म्हणून मुली मारल्या जातात असा एक अंदाज होता. परंतु तो अंदाज खोटा ठरला. आज तंत्रज्ञान जिथे जिथे पोहोचलं, समृद्धी आली, त्या त्या भागातच आज मुली जास्त मोठ्या प्रमाणात मारल्या जात आहेत. आणि शासनाने सुद्धा विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या पातळीवर ही मोहीम हाती घेतली की लेक वाचवा लेक जगवा अशा अर्थाची. म्हणजे ह्या सगळ्या मुलींची संख्या जी मोठ्या प्रमाणात कमी होते याच्यामुळे म्हणजे समाजाचा तोल जाईल, हिंसाचार माजेल आणि अगदी म्हणजे दिवसाढोळ्या आपल्या मुलींना रस्त्याने चालणं सुद्धा अशक्य होतं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ पाहते. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. छोटी सी वंशाचा दिवा करत बसलो तर देवट्या मुलाला बहीण बायको मिळण्यासाठी आयुष्यभर वाट पाहावी लागेल. दिवा समोरच उजेड देतो, समय सारा परिसर उजळून टाकते. याचं भान आपण कुठेतरी ठेवायलाच हवं. झूल जी रहे खुशियों की बहारों में, झूम जी रहे गाते मुस्कुराते संगीत की तरह. ये तो लगे रामा के गीत की तरह. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी. मुलगी आज नको हे का वाटतं तर मुलीला द्यावा लागणारा हुंडा, लग्नात होणारा लग्न खर्च किंवा मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, म्हातारपणची काठी, मेल्यावर पाणी पाजायला मुलगाच पाहिजे, मुलीबाबत समाजात असणारी असुरक्षितता, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलगी नको असं वाटतं. पण याच्याही मुळाशी जर गेलं तर आजही आपण आपले सगळे विधी बघितले, मुलीच्या जन्मापासूनचे लग्नापर्यंतचे किंवा स्त्रीबाबतचं आपले धार्मिक संस्कार बघितले तर सगळ्या याच्यात स्त्रीचं दुय्यमत्व सिद्ध होतं. म्हणजे अगदी कन्यादानासारखा विधी जर घेतला तर कन्या म्हणजे मुलगी काय एक वस्तू आहे का तुम्ही दान करता. तर ह्या सगळ्या गोष्टीतून जे स्त्रीबाबतचं दुय्यमत्व आपल्या मनावर बिंबवलं जात आहे हे खऱ्या अर्थाने नष्ट होईल. स्त्रीला समानतेची वागणूक मिळेल, समान दर्जा मिळेल आणि अशा पद्धतीची मानसिकता समाजात निर्माण होईल. त्याच वेळेस खरं तर मुलीचा जन्म स्वागतार्ह होईल. आज म्हणजे मुलींबाबत असलेल्या अंधश्रद्धा, केवळ मुलगा पाहिजे या अंधश्रद्धेसाठी पोटी सुद्धा अनेक स्त्रिया शोषणाला मोठ्या प्रमाणात बळी पडतायत. म्हणजे मुलगा नको मुलगी नको मुलगा पाहिजे याच्या पोटी अनेक म्हणजे प्रमाणात म्हणजे मी जे सांगितलं हिंसाचार माजेल किंवा असंतुलन निर्माण होईल. तसंच याच्यामुळे ह्या भावनेमुळे अनेक स्त्रिया शोषणाला बळी पडतात. अनेक बुवा बाबा मातांकडे जातात. पार्वती अम्मा सारख्या माता समाजात निर्माण होतात की ज्या पोटावरून हात फिरवून मी तुम्हाला मुलगा देते असं सांगतात आणि तिथेही आर्थिक शारीरिक मानसिक शोषणाला अनेक स्त्रिया बळी पडतात. व्रत उपास तापास अशा याच्यातून त्यांचं शारीरिक दृष्ट्या ते असक्षम बनतात, कमकुवत बनतात उपास तापासातून. तर अशा पद्धतीने हे सगळं दुय्यमत्व नष्ट करण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप चव्हाणसह कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने दो। ना 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 ना। Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again. Give me some sunshine, give me some rain, give me another chance. I wanna grow up once again.